प्यार करना है तो मेरी बाहों में आओ, इशारों में क्या रखा है। हाँ, किशोरजी जांगडे यांच्याकडून सुद्धा 151 रुपयाचं पारितोषिक मिळाले आहे। लाख लाख शुक्रिया धन्यवाद। यांचं म्हणणं एक शायरी घ्या म्हणून घेते। आसमान में बादल है पर बरसात नहीं होती, आसमान में बादल है पर बरसात नहीं होती, और किशोर जी मेरे बहन का दिल आपके लिए धड़कता है पर मुलाकात नहीं होती। चरणावर माझं धोका आहे। दोन्ही शहरांचे प्रारंभिक गणागौळणीचे राऊंड समाप्त झाले आणि खऱ्या अर्थाने दुय्यमीला सुरुवात। पहिल्या डावाचे तडफदार शाहीर सूरजजी नवघरे यांनी एका प्रश्नाची विचारणा केली। कशी? पलटी कशी मारावी हे यांच्याकडे शिकावं लागेल मात्र। ओके बाबा, आज का सामना बड़ा तगड़ा होगा। मी डाव मारण्यासाठी आलो, मी काय गोल्या खेळण्यासाठी आलो काय? माय बाबा तुम्ही सगळे साक्षात तिथे प्रश्न कसा होता बाई का की लोकमान्य टिळकांनी गणपतीची स्थापना केली। शब्दाकडे लक्ष असू द्या। कबीर महाराज कहते शब्द संभल कर बोलिए, शब्द को हाथ ना पाओ, और एक शब्द खरे खाओ तो दूसरा मरहम लगाओ। क्या बात? शब्दाने पेटतात घरेदाऱ्याने माणसे सुद्धा मी विषय सोडणार नाही, समजले की नाही? तर म्हणतात लोकमान्य टिळकांनी गणपतीची स्थापना केली
परंतु त्याच्या अगोदर 5 लोकांनी गणपतीची स्थापना केली. एक म्हणता नाही 2 वेळा मा भावाले पाठवलं विचाराले. ओके मारते घे मारते नाही सोडत मारायला गेले वा रे वा, हे घुमवणं आहे की नाही, पागल बनवणं आहे की नाही? हा पोरं बरं आहेत म्हणे 2, तुया काय का पल्लं झालं? हो का पाय तो आता फेरवर आल्यावर का म्हणते ते? वा रे वा, जगू दे ना काय दिवस. हो ना हा? तुमच्या सांगितल्याप्रमाणे मी 1893 साली लोकमान्य टिळकांनी स्थापना केली, बरोबर आहे? लोकमान्य टिळकांनी स्थापना केली आणि 1892 साली त्याच्या अगोदर भाऊ रंगारी यांनी गणपतीची स्थापना केली. तर मग तुम्ही काऊन नाही सांग? शाहीर साहेब म्हणते भाऊराव रंगारी. ओके चला काय हरकत नाही, असो. आणि आता म्हणतात म्हणजे किती लोक होते हे तुम्हाला विचारलं तर 5च लोक होते खरं त्यामध्ये. शाहीर साहेब, हे तुमचं कितपत खरं आहे हे मला माहित नाही, पण हा जो प्रश्न आहे तो माझ्या बुद्धीला पटला नाही. समजलं की नाही? आणि तुम्ही सांगता ना या ठिकाणी असाच प्रश्न केला होता मला केशवची शाहीर टेबुलवाले. समजलं की नाही? एका गावामध्ये पिक्चर ठेवलं म्हणजे पुण्यामध्ये म्हणे त्या गावातले सगळेच लोक आले म्हणे, परंतु एक व्यक्ती नाही आला म्हणे. ओके मला सांगा, एकच व्यक्ती नाही ना त्याची? काम नाही हा? अरे कोणी चुलता गेला असेल तर मामा घरी असत, तू एकच व्यक्ती नसेल गेला त्या गावातला. हा? तर त्यावेळेस मी सांगितलं होतं माझ्याजवळ ढोलक आला होता मयूर मसराम. हा मयूर मसराम नावाचा ढोलक आदिवासी समाजाचा. हा तो आहे म्हटलं. मग त्याला माहित पडलं की या ढोलक्याचं नाव मयूर मसराम आहे. आणि आल्यावर काय म्हणे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे बापा, म्हणजे प्रश्न विचारताना असा विचारा की ज्याच्यातून काहीतरी बोध भेटला पाहिजे. हा आमची डोक्याची नस काय फाळासाठी लागले का हो तुम्ही नवघरे साहेब? हा ऐसा नाही जमता. विचारा ना तुम्ही, आणखी विचार. माझ्याकडे जेवढा जमीन मी सांगण्याचा प्रयत्न करीन. समजले का? तुम्ही कन्फ्यूज करून जर विचारत असाल आय एम सॉरी. हा तुम्हाला मारायचं असेल तर मारून टाका. समजलं की नाही? मी आधीच बोललो मुजोरीचे बाराने खेटरानं मारा, हे आपल्याला जमत नाही. माणसानं एका बाजूने हे घ्यायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे. 2 चित भी मेरी और पट भी मेरी. का सांगू नाही, काय सांगू मी? काय वावरातला बुजाडन हो का मी? वा रे वा, ऐसा नाही होता मेरे परवरदिगार. जरा होशियारी से. होशियारी मी तुम्हाला कमजोर समजत नाही. हा माझं नावही निशाणच आहे. हा आणि मी नेम मारूनच दणका मारतो. समजलं की नाही? आणि म्हणून क्या काय राहू, आजच्या सामन्याला मजा फार येणार. आजच्या सामन्याला मजा फार येणार आहे. आणि मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे मान्यवर देणार आहे. क्या बात है. एकापेक्षा एक नवीन तऱ्हेचे गाणे शाहीर गाणार आहे. आणि बसलेल्या मंडळीचं समाधान शाहीर साहेब करणार आहे. परंतु शाहीर साहेब ऐसा नाही होता. हा झगडा नसून दोन्ही शाहिरांचा वैचारिक वाद आहे. अरे वा, शाहीर साहेब, हा झगडा नसून इथे काय मारासाठी आलो का? मी एकामेकाला नाही बाप्पा, एकामेकाची मायबहीण घेण्यासाठी आलो का? नाही 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 नाही. आणि तुम्ही जर म्हणत असाल तर मी खुटील टाकून ठेवीन कपडे. अरे बाप्पा, ते शायरी केली मी. समजलं की नाही? पण शायरीचं मूळ गांभीर्य काय आहे समजलं? शाहीर साहेब मैं आपको कमजोर नाही समजता. शायरी हा झगडा नसून दोन्ही शाहिरांचा वैचारिक वाद आहे. आणि शायरी कशी करावी इथल्या लोकांनाही याद आहे. आणि म्हणून या ठिकाणी भजन कीर्तन गोंधळ लावण्या नसून यांना फक्त शायरीचा नाद आहे. आणि ह्या 2ऱ्या वर्षासाठी मला प्राचारण केलं त्याबद्दल माझ्या संपूर्ण पार्टीकडून आणि माझ्या पार्टीकडून माझ्याकडून इथल्या आयोजक कमिटीला कोटी कोटी धन्यवाद आहे. धन्यवाद आहे. धन्यवाद आहे. ऐसा क्यों कह रहा? शायरी करना सूरज नवघरे जी इतनी आसान बात नहीं. शायरी करना इतनी आसान बात नहीं. और दुनिया में स्त्री पुरुष और श्रीखंडी इसके अलावा दूसरी कोई जात नहीं. मगर कुछ मक्करों ने ये पेट भरने के लिए हमें जातियों में बांटा. तो शायर निशान कहता है ऐसे लोगों को पकड़कर और जगह देखकर मारो लात सही. जन्म देणाऱ्या बापाला छळते जाऊन मंदिरी उघड पडते. अरे रे 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 रे. जन्म देणाऱ्या बापाला छळते आणि जाऊन मंदिरी उघड पडते.
आणि बायकोची भाडखाय देशी दारूच्या दुकानात जाऊन सोडते. हा आणि केस अर्पण करून कुठं पुण्य मिळते? काऊन बाप मेल्यावर हातपाय काऊन नाही देत? हे तर माय बापाकडून भेटले आहे हो ना. ना. केस काऊन देते? काय माहिती बाबा. हा अबे एखादी कान दे, एखादी डोळा दे बाप मेल्यावर. त्याला माहित आहे ना केस हात का दिलो. हा फुटा झाल्याशिवाय ते राहणार नाही. बरोबर आहे. पाय का दिलो तर झाला अपंग, आणि केस का दिल माली उठला आणि केस फुटला. बरोबर आहे. आणि म्हणून जन्म देणाऱ्या बापाला छडते, जाऊन मंदिरी उघड पडते, आणि बायकोची भाडखाय देशी दारूच्या दुकानात जाऊन सडते. पण मला सांगा माय बापा हो, केस अर्पण करून कुठं पुण्य मिळते? नाही. नारळ अर्पण करून कुठं भाग्य उजळते? सोने चांदी अर्पण करून कुठं काय मिळते? अरे सोने चांदी अर्पण करून लिलाव होतो. मग काय उपयोग अशा दान आणि धर्माचा? काय उपयोग अशा दान आणि धर्माचा? बालाजी तिरुपती आठवा तुम्ही आपल्या डोळ्यासमोर. अरे तुम्हाला दान द्यायचं आहे ना, तर एखाद्या शेतकऱ्याला बियाणं दान द्या रे. एखाद्या निराधार करण्याचा विवाह करून बघा, तुम्हाला दानच करायचं आहे ना. एखाद्या शाळेचा जीर्णोद्धार करून बघा. समजलं? जेव्हा मंदिरात लागणाऱ्या रांगा वाचनालयामध्ये जातील, तेव्हा भारत देश हा जगाच्या पाठीवर महासत्ता होईल. महासत्ता होईल. महासत्ता होईल. या जगाची काय रीत्या जगाच्या पाठीवर भारत हा विकसित देश म्हणून गणला गेला आहे. विकसित देश. समजले की नाही? आणि म्हणून जे ते सत्य सांगणारा तुझा होते, ते चोराला सोडून संन्याशाला सजा होते. सही बात है. जिथे सत्य सांगणारा तुझा होते, तिथे चोराला सोडून संन्याशाने सजा होते. आणि नंगेशाही मध्ये ज्याने ज्याने मजा येते, त्याच्या घरी आसाराम बापूची पूजा होते. अबे नाही. आमची 4 कॅटेगरीमध्ये विभागणी केली: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तुम्हाला सांगतो, जशी यानं कहाणी सांगितली की नाही, तशी मी एक कहाणी सांगतो, नीट लक्ष देऊ नये का. 4 पोरं होती आणि ते हॉस्टेलला राहत होते. एक ब्राह्मण समाजाचा होता, हा ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य. क्षत्रियाचा होता एक पोरगा, शूद्र आणि अतिशूद्र, असे 4 पोरं होते. हा तर ब्राह्मण समाजाचा जो व्यक्ती होता का नाही, मोठा हुशार. हा उन्हें बातें चल है की. समजलं की नाही? हा तर त्या पोरानं त्या आपल्या मित्राला बोलावलं. बे म्हणते आपल्याला उद्या खीर खायची आहे म्हणते. असं आपल्याला म्हणते उद्या खीर खायची आहे म्हणते. हा तर ठीक आहे ना म्हणते.